फोटो घ्या दुसरा माणूसला, माझी शूटिंग चालू आहे. तुझ्यात पुन्हा ना युट्यूबला टाकणार आहे मी, माहिती सांगा तुम्ही युट्यूबला. मग म्हणण्या साहेब माहिती सांगा म्हणजे लोकांना कळू द्या. बापू तुम्ही सांगतो का? मी माहिती सांगा. तुला सगळं सांगायचं का? नाव तू आमचं सगळं हा सांगा ना साहेब, काय बी सांगा तुम्ही सगळं. टाकायचं म्हणले. हा सांगा ना. मी जाधव DM, हो. सहाय्यक कृषी अधिकारी आवसगाव. आज आपल्याला सोयाबीन बियाणे बीज प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी वाकडी या गावामध्ये आलेलो आहे. हो का? आता ही आपल्याकडं काय करायचं, घरगुती पद्धतीने जी आपलं सोयाबीनचं बियाणं आहे तर त्यासाठी सोयाबीनची बीज प्रक्रिया करणं ही अत्यंत अशी महत्त्वाची बाब आहे. तर आता काय करायचं, सुरुवातीला म्हणजे रासायनिकची आधी बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये करताना म्हणजे थायमेथॉक्झन आहे, पुन्हा 22 आहे, पुन्हा कॅप्टन आहे. या अशा पद्धतीचं आपल्याला ती बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर जैविकची करायची. जैविकमध्ये आपल्या इथे PSB एक आहे, रायझोबियम आहे. त्याची बीज प्रक्रिया करून बियाण्याची पेरणी करायची. साहेब कोणत्या सोयाबीन आणले आता तुम्ही दाखवण्यासाठी? आम्ही आणलेलं आहे 612 व्हरायटी. 612 MAUS 612. नवीन व्हरायटी का आता ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे ह्याला ही व्हरायटी आपल्या मार्केटमध्ये 5 वर्ष झाले. बर. या व्हरायटीला चांगल्या प्रकारची व्हरायटी. एकरी नाही म्हणलं तरी 8 ते 10 क्विंटलचा ह्याला उतारा निघते आपल्या भागामध्ये. बरं बरं. आता मग सरासरी शेतकऱ्याने ही 612 यूज करायला पाहिजे का काय करायला? भागामध्ये 612 पण चांगली आहे. हा. त्याच्यानंतर MAUS 71 आहे. हा. पुन्हा आपलं फुले आहे ती दुर्वा म्हणून एखादी व्हरायटी आली आहे 992. ती पण चांगली. आणि ज्याला की समजा बागायची जी सोय आहे तर त्यांनी KDS 726 पण व्हरायटी आहे, 703 पण आहे, म्हणजे फुले केली आहे म्हणून. बरं बरं. आता सर ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये जे आता लोकांनी बेस प्रक्रियेचा झाला विषय, पण जे आता नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये जास्त बियाण्यासाठी लोकांनी अप्लाय केलं आहे? त्याच्यामध्ये आधी प्रात्यक्षिकासाठी जास्त म्हणजे शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं आहे. म्हणजे पीक प्रात्यक्षिकासाठी. आणि शेतकरी गटाचं पण आहे, म्हणजे त्याचं पण आहे. नोंदणी असली का नाही त्यांना पण देण्यात येणार आहे. गटाला. साहेब तुमचा परिचय द्या, तुम्ही थोडं सांगा माहिती. आता त्यानंतर मी उपकृषी अधिकारी युसुफ पाडगाव सर्कल. मी मधने साहेब. हा मधने साहेब. आता आपल्याला घरगुती बियाणं, शेतकऱ्याकडे घरगुती बियाणं आहे. मग आपण डायरेक्ट जर प्यारा गेलं आणि जर ती उगवलं नाही घरगुती बियाणं तर डबल मग ते आपल्याला डबल म्हणजे खताचा पैसे वाया जायचं, पेरणीचा खर्च वाया जातो. तसं न करता आपलं जर घरगुती बियाणं असेल आणि ती जर बियाणं आपण तपासणी केली तर आपल्या घरगुती बियाणं ते पेरायच्या आधी 8 दिवस तुम्ही तपासणी करून केली तर ती तुमचा जर एखादं बियाणं फेल गेला लॉट की उगवलं नाही तर ती तुम्हाला खर्च तुमचा होणार नाही. मग त्यासाठी आपली एक साधी घरगुती एक टेस्ट आहे आपली क्षमतेची. काय करायचं, एक बोरगा घ्यायचं. बोरगा घेऊन ती काय करायचं, पाण्यात भिजवायचं. पाणी भिजवल्यानंतर काय करायचं, एक आपलं एक कट्टा आहे घरचं बियाणं, त्यातले एक 4-5 मुठी बियाणं कुठलं पण घ्यायचं, 5 मुठी. 5 मुठी घेतले का नाही ती काय करायचं, एकत्र मिसळायचं बियाणे. आता एकत्र मिसळल्यानंतर काय करायचं, आता ही आपली खाली एकत्र मिसळलंय तर ह्याला काय करायचं, आपण हे जे 100 बियाणे निवडायच्या, कुठल्या पण 100 घ्यायच्या ह्याच्यामधल्या. आणि ते 100 बियाणे निवडल्यानंतर काय करायच्या, 10-10च्या 10 लाईनी करायच्या. 100 बियाण्याच्या 100 बियाच्या 10-10च्या 10 लाईन, मी 100 बियाणं झाल्या. मी आता काय करायचं तुम्हाला सांगतो. एक अशा 10-10च्या 10 लाईनी करायच्या. 10 लाईनी करायच्या. विषय झाला. योजना ऑनलाईन केलेले बॅग तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलं का नाही की तुम्हाला बॅगा भेटते त्या
त्यात आमच्या शासनाने काही सबसिडीचे असते त्या काही फ्रीमध्ये आता किती टक्के सबसिडी साहेब आपली? बियाणे कसं ते ह्याच्यावर बॅगवर सबसिडी असते. बर आणि प्रात्यक्षिकला? प्रात्यक्षिकला जर तुम्हाला नाव लागलं तर फ्री बॅग भेटते तुम्हाला. बर. एक एकरीचं एक प्रात्यक्षिक असतंय. एक बॅग भेटली. हा, एक बॅग एकरीला प्रात्यक्षिक. बाप ऑफलाईनची होत नाही. हा? ऑफलाईन होतं. होई नाही. मागं झाले ना मी. मग 4 फूट. हा, 4 फुटे. अशा 10च्या 10 लाईनी केल्या. हो 10 लाईन केल्यानंतर काय करायचं ह्याला? हो त्याला काय करायचं असं एक आता मूड पाहिजे. हो हो असं मूड पण घ्यायचं. हो बाप होई ना होई. मूड पण घेतलं का नाही ऑनलाईन करू का मग? खरं घेतलं सर. हा? घ्या. मुडपून ठेवल्यावर ह्याला असं. आता काय मूड पण घेतलं का नाही हो त्याला काय करायचं एक 5 दिवस. हो 5 दिवस याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडायचं. जास्त हा. पाणी थोडं थोडं आपलं वला राहावं असतं. बर. 5 दिवस पाणी सकाळ संध्याकाळ शिंपडायचं. 5 दिवसानं काय करायचं ह्याचं उकलायचं. हा उकल्यानंतर काय करायचं इथं काय आहे? 100 बिया आहेत ह्यात आपण. हो उकल्यानंतर काय करायचं त्या 100 बियापैकी ज्याला कर आलेत, हा उगवून आले, कर आले, हम्म 100 बिया कितीला कर आलेत हम्म ते बघायचं. जर 100 पैकी 70च्या पुढे जर ह्याला कर आले हा तर ती बियाणं पेरण्यास 70-80 तर बियाणं पेरण्यासारखं योग्य आहे म्हणायचं. बर. त्यामुळं तुम्हाला इथं तुमचं बियाणं डबल म्हणजे पेरायची गरज पडत नाही तुम्हाला, किंवा एखाद्या वेळेला लॉट फेल जात नाही, काय नाही. त्यामुळे घरगुती आणि बियाणं सर तुम्ही हे जर्मिनेशन साठी कोणतं औषध आणलंय? काय ते जर्मिनेशन नाही, ते कोणते बेस प्रक्रिया? जर्मिनेशन औषध विषय काय गरज नाही. बर. हा फक्त काय करायचं घरगुती टेस्ट आपलं. हा हा म्हणजे प्रात्यक्षिक आपलं स्वतःच करून बघायचं की आपण नुकसान होणार नाही. आपलं कसं आहे समजा आपण घरचं बियाणं हो. आहे असं डायरेक्ट हो. पेरलं आणि ते उगवलंच नाही. हा. कसं काही काही आता बियाणं कसं असतं पावसात भिजलेलं असलं काय एखादं तुमचं सोयाबीन गेल्या वर्षी घरचं हो. काय तर मग त्यावेळेस ती उगवत नाही. त्याची 40% 50% उगवू शकत असते. मग 50% बियाणं उगवलं तर मग ते तुम्हाला त्याला रोपाची संख्या तेवढी मेंटेन होणार नाही एकरी. हो त्या नाही मेंटेन झाली मग तुमचं उत्पन्न कमी येणार. त्यासाठी मी ती टेस्ट केली घरगुती. त्याला काय पैसे लागत नाहीत काय नाही. एक पेरायच्या आधी 8 दिवसात करून ठेवली की तुमचे 70, 75, 80% बियाणं उगवलं 100 पैकी 80 बियाणं तर ती पेरण्यासाठी 100 लागावं. ओके धन्यवाद साहेब. हे होते मदने साहेब आणि हे जाधव साहेब या वाकडी गावामध्ये आले होते. तुमच्या गावामध्ये तुमचे त्या ठिकाणी आलेत का अधिकारी? आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.